अंगणामध्ये हसली की फसली, हसली की फसली. लोक म्हणतात ना आली अंगावर घेतली शिंगावर. म्हणून लेडीजनं कोणाला असावं, कोणासोबत असावं, कोणासोबत मित्रत्व करावं, कोणाला वेळ द्यावा हे आपण ठरवलं पाहिजे. शिल्लक महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यात हे वय जर हे आहे, या वयात तुमचा पाय घसरू शकते. मग त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, मी मरून जाईल. मर पटकन. जग पाजायचं तिला है ना, है का नाही. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, मर पटकन. आई वडिलांनी जर पाजावं काय फरक नाही पडत. दुसरा मुलगा आम्ही तयारी करू दुसऱ्याची, आहे का नाही. तुझ्या विना आम्ही दुसऱ्याची तयारी करू असं म्हणायचं आई वडिलांनी. काय फरक नाही पडत. जिला तुम्ही 15-16 वर्ष जगवता ती म्हणजे मी त्याच्याशिवाय जगत नाही, म्हणजे आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्याचा का, त्यांचे उपकार काय, त्यांच्यासाठी तुम्ही काय करता, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काहीच नाही ना. मग ज्या दिवशी जन्मला त्याच दिवशी मेला असं म्हणण्यास काय करता. म्हणून मुलींनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आई वडिलांच्या अगेन्स्ट कुठलंही काम करायचं नाही. मुली वयाच्या 15-16 वर्षात प्रेम करतात. बॉयफ्रेंड, कोणता फ्रेंड, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, आहे का नाही. डोंगराची चड्डी शिवता येत नाही त्याला. बॉयफ्रेंड, आहे का नाही. गर्लफ्रेंड, या वयात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करू नये. आपण आई वडिलांना धोका देतोय, स्वतःच्या आयुष्याला धोका देतोय, स्वतःच्या शिक्षणाला आपण आळा पाडतोय, स्वतःच्या जीवनाला आपण कलाटणी देतोय. आपण वाईट मार्गाने जातो असं म्हणण्यास काय हरकत नाही. जो बॉयफ्रेंड करते, गर्लफ्रेंड करते, त्याच्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही. या वयात कसा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पाहिजे. या वयात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड तुमचा पुस्तक असला पाहिजे. लक्षात आलं. हा बोलायला वगैरे मित्रमैत्रिणी असतात ना, असावं ना, काहीच हरकत नाही. परंतु तो बॉयफ्रेंड माझा आहे, काय गरज नाही बॉयफ्रेंडची. काय गरज आहे बॉयफ्रेंडची, कसे जेवण जात नाही का काय गरज आहे बॉयफ्रेंडची गर्लफ्रेंडची. हे नाटक आहेत, जीवनाचे चाळे आहेत, त्याला चाळ म्हणतात. चाळे. बाकीचे लोक मराठी भाषेत नखरे म्हणतात. काय म्हणतात, नखरे. आणि मग बाकीचे लोक शुद्ध भाषेत काय म्हणतात, चाळे, आहे ना. तसे चाळे आपण नाही करायचे. आपण आता दीक्षा घेतली, त्यांना सांगायचं बाबा मला असं चाळे करता येत नाही, बॉयफ्रेंड करता येत नाही, मला गर्लफ्रेंड करता येत नाही, असं सांगायचं. बोलायचं आपण मला बॉयफ्रेंड करता येणार नाही. का करता येणार नाही, कारण मी चिवर घेतलं, है ना. मी सामनेट झाली. आपण डायरेक्ट लग्नच करू बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड केल्यापेक्षा, असं डायरेक्ट सांगायचं, है ना. असं जर सांगितलं तर आयुष्यात आपण चांगलं बनवू. पुढच्याला टाकलं कर म्हणा, ऐका रे. म्हणजे पुढच्या वेळेला वेळ दे, 10 वर्ष 15 वर्ष वेळ काढ. आणि जे लोक या वयात 15-16 वर्षात भटकतात ते आयुष्यात दुरुस्त होत नाही. वयाच्या 15-20 वर्षानंतर त्यांना अपयश येते. आयुष्यात त्यांना जीवन जगू वाटत नाही. मग सर्व्हिस लागत नाही, पैसा कमावू शकत नाही, बंगला बांधू शकत नाही. मग कामाला जायचं कुठेतरी 2 रुपये 3 रुपये कमावतो. या वयात तुम्ही डिसिजन चांगलं घ्या. या वयात वाईट डिसिजन घेऊ नका. मित्र म्हणते म्हणून करू नका, मैत्रीण म्हणते म्हणून करू नका. मित्राने सांगितलं तो लय चांगला आहे म्हणून बोलू नका. मित्र मैत्रिणी आयुष्याचं उद्ध्वस्त करतात. अनेक लोक मित्रामुळे मैत्रिणीमुळे दारूकडे लागलेत. अनेक मित्र मैत्रिणीमुळे लोक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडकडे चालले. अनेक मित्र मैत्रिणीमुळे त्यांच्या आयुष्याचं शील खराब झाले. म्हणून जीवनामध्ये शिलाला महत्व आहे. शील जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किती क्लास ऑफिसर झालात तर तुमच्या शिलाला किंमत नाही. म्हणून बौद्ध धर्मामध्ये शिलाला महत्व दिले. जे आईवडील लग्न करून देतात तो आपला पती असते, जे आईवडील लग्न करून देतात ती आपली पत्नी असते, इतर आपल्या बहिणी काका मामा मावशी वगैरे नातं असते.